बॉलिंगच्या रूपाने खार सापोली यांच्या माध्यमातून तसेच बॅटिंगच्या रूपाने कन्हैया कान्होबाच्या माध्यमातून उत्कृष्ट असा खेळ खेळला जावा अशी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। आमचे प्रेक्षकसुद्धा उत्सुक आहेत असा रंगतदार सामना पाहण्यासाठी आणि त्याचीच अपेक्षा आम्ही बाळगू शकतो। उत्कृष्ट फलंदाज कन्हैया कान्होबाच्या रूपाने गणेश आणि शुभम जोडी अतिशय अनुभवी जोडी अष्टपैलू जोडी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीचा खार सापोली गावदेवी खार सापोलीच्या वतीने अजून नाव माहिती नाही गोलंदाज ऋतिक अतिशय चांगलं कमबॅक करण्यासाठी 6 चेंडू घेऊन येत आहे। ऋतिक चांगली गोलंदाजीचं पृथक्करण करणार आहे। बघूया काय करत आहे। तितक्या तत्परतेचे मात्र गणेश आणि शुभम कान्होबाच्या वतीने या क्रीजवर खेळताना पाहायला मिळत आहे। स्ट्राईक बॅट्समन आहे गणेश, नॉन स्ट्राईक आहे शुभम आणि ऋतिक मात्र 6 चेंडूचा गोलंदाजीचं काम पार पाडण्यासाठी जरूर तयारीत आहेत। ऋतिक यांचा चेंडू खेळतील गणेश, सुंदर फॉलो थ्रूमधून खेळून काढला चेंडू, पुढे धाव घेत आहे आणि उत्कृष्ट फिल्डिंग दरम्यान 2 धावा सुद्धा काढल्या गेलेल्या आहेत। एकच धावाने खातं खोललं गेलेलं आहे कान्होबाच्या वतीने। शुभम आणि गणेश यांची सलामीची जोडी आपल्याला या स्टेडियमवर आपल्याला ग्राउंड पिचवर खेळताना दिसत आहेत। दरम्यान ऋतिकची गोलंदाजी भेदक गोलंदाजीचा मारा यांच्यासमोर करत आहे ऋतिक। बघूया पुन्हा चेंडू खेळतील शुभम ऋतिक यांचा। बघूया सुंदर तालमेल जमून सुंदर असा उत्तुंग फटका बघूया कॅच घेण्याचा प्रयत्न आणि जरूर कॅच घेतलेले आहे। खरोखरच हा म्हणता हा फटका मारणं जरुरीचं नव्हतं परंतु धावसंख्येच्या दृष्टीने मारणं गरजेचं आहे असं जाणलं आणि निश्चितच पहिला धक्का मात्र शुभमच्या नावाने हा एक खंदा फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलिंगमध्ये परतला गेलेला आहे। धावसंख्या 1 वर। अतिशय सुंदर दोन्ही खेळाडूंकडून चांगली कामगिरी, चांगलं ऋतिक गोलंदाजी करत आहे, चांगलं एक उत्कृष्ट फलंदाज शुभमच्या माध्यमातून कमबॅक केलेलं आहे। खरोखरच चांगली गोलंदाजी आपण ऋतिक करत आहात गावदेवी खार सापोलीच्या वतीने आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे नवीन फलंदाज मात्र प्रनिल। अतिशय सुंदर चांगले सलामीची वनडाऊनला आलेला आहे प्रनिल, काय करत आहे बघूया। अजून पाहिजे तशा धावा जोडल्या गेलेल्या नाहीत परंतु जरूर प्रयत्न 2 चेंडू मात्र ऋतिक यांचे फेकून झालेले आहे आणि तिसऱ्या चेंडूसाठी धाव घेत आहेत। 10-12 पावलांचा रनअप राईट अँड ओव्हर दी विकेट प्रनिल यांच्यासाठी। बघूया काय करत आहे प्रनिल। सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह काढण्यासाठी पुढे सरसावले होते परंतु उत्कृष्ट मात्र गेंदबाज असल्या कारणाने त्याच्या पुढे काही चालत नाही असं ऋतिक यांनी ठरवून दिलं की निश्चितच कमबॅक करायचं या प्रनिलला आणि तशाच प्रकारचा सौर मारा केलेला आहे चेंडूचा आणि धावसंख्या रोखली गेलेली आहे। सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ऋतिक यांच्या माध्यमातून, एकच धाव 3 चेंडू फेकली गेलेले आहे। प्रनिल याला पाहिजे तसं असं सौर बॅटिंगचं प्रदर्शन करता येत नाही, जरूर प्रयत्न त्याचा चालू आहेत। पुन्हा बघूया तशाच प्रकारचा चेंडू फेकला गेलेला आहे, बीट झालेला आहे मात्र प्रनिल काय करावं समजत नाही, चेंडूला कसं ढकलावं कुठे ढकलावं असं नियोजन करत असताना हा चेंडू मात्र निर्धाव ठरवला जातोय ऋतिकच्या माध्यमातून। 4 चेंडू फेकले, काही ठराविक चेंडू बाकी या ओव्हरच्या आतापर्यंत 1 धाव जोडली गेलेली आहे। सेकंड राऊंडचा सामना बघूया उत्तुंग असा 6 धावांसाठी खरोखरच करामत केलेली आहे या प्रनिलने, कारण धावा कमी झालेल्या आहेत, हे हेरलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि 6 धावांसाठी चेंडू 7 धावा जोडल्या गेलेल्या आहेत। कन्हैया कान्होबा या संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी, लास्ट चेंडू, लास्ट डिलिव्हरी आणि 5व्या चेंडूवर मात्र उत्तुंग असा सिक्सर प्रनिल यांच्या माध्यमातून बॅटच्या रूपाने। पुन्हा बघूया तशाच प्रकारचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न पुढे सरसावले होते परंतु तितक्या तत्परतेचे आमचे कीपर असल्याकारणाने पुन्हा कलेक्ट करून पुन्हा बॉलर यांच्या हातात। ओव्हर संपलेला आहे, ओव्हरच्या मोबदल्यात 6 चेंडूच्या मोबदल्यात 7च धावा दिलेल्या उत्कृष्ट गोलंदाज म्हणायला काही हरकत नाही, कारण गावदेवी सापोली या संघाची निश्चितच
कमबॅक केलेले आहे. 7 धावांवरच आवरेज ठेवला आहे. ते मात्र या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पुढचं समालोचन आमचे सहकारी दिनेशजी. धन्यवाद सर. निश्चितच गोलमार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पाहिलं तर शक्ती यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या म्हणजे पहिले षटक झालेले 7 अशी धावसंख्या लागलेली आहे. एक गडीबाज 7 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र हा गोलंदाज काय करतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र एक सेकंड होता हा सामना रंगतोय आणि निश्चित कुठला संघ वर्चस्व गाजवते ते सुद्धा पाहणे. तेवढं दोन्ही संघ ताकदीचा संघ मानले जाणार आहे. एका साईडला कानोबा संघ, दुसऱ्या साईडला खारसापोली संघ असेल. निश्चित पाहायचं मात्र गोलंदाज मार्फत पुन्हा एकदा शक्ती येते. मात्र षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. पुढे शक्ती यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, यार्कर फेरीचा चेंडू मात्र काही समजू शकले नाही. मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतोय आणि निश्चितच कुठली रन मिळत नाही. पुन्हा एकदा धावसंख्या तिथेच स्थिरवते. धावसंख्या म्हणजे 7च्या घरात एक गडीबाज 7 अशी धावसंख्या होतोय. निश्चितच पुढे शक्ती यांचा पुन्हा एकदा चांगला असा चेंडू फसतोय, हवेत दिसतोय आणि मात्र स्वतः गोलंदाज गेदर करतोय आणि पुन्हा एकदा विकेट्स प्राप्त करतोय स्वतः गोलंदाज शक्ती यांनी. मात्र धावसंख्या अजूनपर्यंत तिथेच स्थिरवते. धावसंख्या 7च्या घरात निश्चितच जरी आपल्याला षटकार चौकार नाही आलं तर आपण जरी सिंगल डबलनी जरी कन्व्हर्ट केलं तर चांगलं होईल आपल्या संघासाठी. मात्र पण तसं नाही. आजकालचा क्रिकेट जरा वेगळाच चालेल. कारण जो तो षटकारच चौकारच मारायसाठी जातोय. पहिले आपण पण सुद्धा क्रिकेट खेळलेलं सर. निश्चितच सर आपला परफॉर्मन्स दाखवतात की मी कसा खेळाडू आहे हे प्रेक्षकांनी सुद्धा हेरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना निश्चितच विकेट मात्र जातोय. कारण गोलंदाजाला पण कमी लेखून चालणार नाही. कारण गोलंदाजीची सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त करामत आहे आणि करामतीतच फायदा या गोलंदाजीला मिळाला आणि चांगला उत्कृष्ट फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय. धन्यवाद. निश्चितच सिंगल डबलनी जरी कन्वर्ट केलं तर चांगलं होईल. तेवढा स्कोअर उभा होईल पण नाही अजूनपर्यंत. कारण 7च अशा धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. अजूनपर्यंत तिथेच स्थिरवते स्कोअर. मात्र पाहायचं मात्र नवीन फलंदाज माझ्याकडे दाखवलं तर पाहायला गेल संगम यांच्या स्वरूपात हा फलंदाज येतो. पाहायचं मात्र थर्ड अंपायर हा थ्रोचं ऑब्जेक्शन इथे पाहायला मिळते. मात्र शक्ती याच्यावर मात्र थोड्यानंतर काम करतील तेच नाटक पंच पाहतील. पुढे चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुढला चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट रेक होते. पायचा क्षेत्र कलेक्ट होतो. काय फंबल होता दिसत आहे मला. तोपर्यंत दुसरी सुद्धा धाव सहज इथे प्राप्त झाली पण तसं नव्हतं. मात्र फक्त एकच धाव प्राप्त होताना दिसतोय. मात्र धावसंख्येत बरोबर तर धावसंख्या 8च्या घरात पाहायला गेलं तर 2 गडीबाद 8 अशी धावसंख्या होतं या षटकामध्ये. अजूनपर्यंत एकच धाव आलेली आहे. उर्वरित पाहायला गेलं तर उर्वरित 3 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी असेल. पुढे चेंडू शक्ती यांचा पुन्हा एकदा मारा करतोय. पुन्हा एकदा स्लोलीवरचे चेंडू मात्र सहज इथं फिरत होत आहे. चेंडू जात आहे. वा बिग हिट षटकारसाठी. मात्र या षटकारच्या माध्यमातून धावफलक पुढे सरतो. धावसंख्या म्हणजे 14च्या घरात 14 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स 2 गडीबाद 14ची धावसंख्या होते दिसत आहे. मात्र 4 षटकांचा सामना असेल. निश्चितच एक हायस्ट स्कोअर उभा करणं गरजेचं आहे. कारण तेवढा ताकदीचा संघ तो म्हणजे खार सापोली संघ मानला जातोय. आमच्या पाहायला हमरापुढे पंचकृषीत नावाजलेला संघ म्हणजे खार सापोली म्हणतात. त्याच्यानंतर बलवली संघ अशा अनेक असे संघ आहेत आमच्या साईडला. म्हणतात पुढे चेंडू पुन्हा एकदा शेतीयांचा पुन्हा एकदा मार करेल. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. इथे गोलंदाज यशस्वी ठरतो. मात्र आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतोय. कमबॅक करतोय गोलंदाज. करणं भाग आहे. मात्र शक्ती आले. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच स्थिर होते. धावसंख्या 14च्या घरात 14 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स 2 गडीबाद 14 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र पुढे चेंडू शक्ती यांचा पुन्हा एकदा मारा करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा भिरकावतो चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार विकेट. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या होते ते म्हणजे 20च्या घरात. आणि पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त होतं. 2 षटकाच्या मोबदल्यात कानोबा या संघाची धावसंख्या होते म्हणजे 2 गडीबाद 20. निश्चितच सर कमी धावा होत्या परंतु या 2 षटकारच्या माध्यमातून धावा वाढल्या गेलेल्या आहे. कारण स्कोर बोर्ड रंगवणं गरजेचं आहे. 20 धावा. अतिशय शक्तीच्या गोलंदाजी व चांगलं प्रदर्शन मात्र केलेलं आहे गणेशजीने आणि लगातार कंटिन्यू 2 प्रणिल यांच्या माध्यमातून 2 सिक्सर मात्र खणखणीत मारले गेले आणि कुठेतरी आता धावांना आकार दिला गेलेला आहे. निश्चितच पुढील 3रा ओव्हर घेऊन येत आहेत उत्कर्ष. खार सापोलीचे 3रा गोलंदाज भेदक गोलंदाज. बघूया या गोलंदाजाच्या पुढे कन्हैयाच्या कान्होबाचे खेळाडू मात्र सामना करतील. अतिशय रंगतदार हा सामना शांतमय वातावरणात हवेच्या झुलकामध्ये हवेच्या दिशेने जर चेंडू जर
मारला गेला तर निश्चितच ताकद कमी वापरावी लागेल आणि तोच प्रयत्न प्रणील आणि त्यांचे सहकारी मात्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 ओव्हर झालेले आहे आणि 3रा ओव्हर घेऊन आलेला आहे मात्र उत्कर्ष. सुंदर 10-12 पावलांचा रनअप राईट हँड वरती विकेट. त्यांच्या चेंडूचा सामना खेळतील. सुंदर हलकाचा पॉईंटच्या दिशेने कट केलं आहे. बघूया रनिंग बिटवीन 2 बॅट्समन 1 रन्स. अतिशय चोटी धावून काढलेले आहे कारण धावं घेणं गरजेचं आहे हे ओळखलं आहे आणि निश्चित सुंदर हा चेंडू उत्कर्ष यांनी टाकलेला आहे. 3रा गोलंदाज मात्र गावदेवी खारसापोलीच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजचं मारा करत आहेत या फलंदाजासाठी आणि फलंदाजसुद्धा चौफेर बल्लेबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत धावसंख्या पोचलेली आहे ती 21 कारण नियोजित 4 ओव्हरमध्ये जास्त धावा असणं गरजेचं आहे तरच हा सामना शेवटल्या अंतिम चेंडूपर्यंत खेळवला जाईल आणि जो टार्गेट आहे तो पार केला जाईल. पुन्हा सुंदर असा पुढे सरसावला होता स्ट्रेट ड्राईव्ह करण्यामध्ये हुकले गेलेले आहे आणि उत्कृष्ट यांचा चेंडू मात्र उत्कृष्ट असा कलेक्ट केला किपरच्या माध्यमातून आणि पुन्हा उत्कर्ष यांच्याकडे. सुंदर चांगली गोलंदाजी करत आहेत उत्कर्ष. आपल्या संघासाठी आपल्या वैयक्तिक नावलौकिकसाठी सौरमारा करत आहेत आणि त्यांच्या चेंडूचा मात्र सामना करत आहे प्रणील. बघूया स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने हा हेरला गेलेला आहे आणि खणखणीत बिग हिट सिक्सर. अतिशय चांगला खणखणीत फटका मारला गेलेला आहे कारण धावा होणे गरजेचं आहे हे प्रणीलनी हेरलेलं आहे आणि त्याचाच फायदा मात्र घेतला गेलेला आहे आणि 27 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सुंदर धावफलक बोर्डवर रंगवला गेले आहे कारण रंगवणं गरजेचं आहे. नुसत्या धावांचा डोंगर असणं गरजेचं आहे कारण हा पिच आहे तो धावांसाठी उत्कृष्ट आहे. निश्चितच कमी धावा असतील तर कुठेतरी आपल्याला माघारी पत्करावं लागेल आणि त्याचाच फायदा पुरेपूर प्रणील आणि त्यांचे सहकारी घेताना आपल्याला दिसत आहे. उत्कर्ष यांच्या चेंडूचा सौरमारा पुढील करत आहे प्रणील. सुंदर तशाच प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न हुकलेले आणि मिस फील्ड झालेला आणि किपरच्या माध्यमातून हा कलेक्ट करून पुन्हा उत्कर्ष यांच्याकडे. सुंदर सौरमारा चेंडूंचं 6 चेंडू उत्कर्ष यांच्याकडून फेकले जात आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. अतिशय चांगली गोलंदाजी करताना उत्कर्ष आपल्याला दिसत आहे. खारसापोलीच्या होते पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने बघूया 1 बाउन्स आणि उत्कृष्ट फिल्डिंग मात्र शक्तीच्या माध्यमातून झालेले आहे. उत्कृष्ट फिल्डिंग अभिनंदन. कारण धावा रोखण्यासाठी जरी फटकेबाज असले तरी आपण चेंडू पकडणं गरजेचं आहे तरच धावा रोखल्या जातील आणि धावसंख्या पोचलेली ती 28. 1 लॉस ऑफ 2 लॉस 1 लॉस ऑफ 2 लॉस ऑफ 28 रन्स. थर्ड डिलिव्हरी रिमेनिंग 2 बॉल गोज आउट. सुंदर निर्धाव चेंडू ओव्हर झालेला आहे. 28 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम ओव्हर बाकी आहे. बघूया बिग हिट येतात आहेत. जवळजवळ 40-50 धावा असणं गरजेचं आहे कारण खारसापोली या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही कारण सेकंड राऊंडमध्ये जातात ते सामने निश्चितच सर चांगले असतात. त्या दृष्टीने आपल्या धावासुद्धा होणं गरजेचं आहे. धन्यवाद. निश्चितच सर त्या माध्यमातून पाहायला गेलं तर स्कोर 55 किंवा 60 अशा धावका आल्या तर निश्चित चांगलं कारण शक्तीसारखा असा फलंदाज खारसापोली सांगत एक भेदक फलंदाज मानला जातोय. त्या दृष्टिकोन त्याला निश्चितच जरा स्कोर जरा मोठा असणं गरजेचं आहे. पाहायला गेलं गुणमाफत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ते म्हणजे संकेत यांच्या स्वरूपात मात्र 4थं षटक स्वतः गोलंदाज मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक फलंदाज काय करतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पाहायला गेलं तर धावसंख्या झाली ते म्हणजे 28-28 पुढे चेंडू पुन्हा एकदा संकेत यांचं पहिला चेंडू प्रहार पाहायला मिळतो. चेंडू जातो पुन्हा वा बिग हिट षटकार. या षटकारच्या मोबदल्यात धावसंख्येत भर पडतो. धावसंख्येत येते म्हणजे 34. पुढील सामन्यांना सूचना देण्यात आहेत. आपण टॉच उडवण्यासाठी यायचा उर्नोली वर्सेस बलवली. चला कर्णधार टॉच उडवण्यासाठी यायचा लगेचच आपला सामना खेळवला जाईल सेकंड राऊंडमधला आणि नंतर यामधून जिंकणार आणि आपल्यामधून जिंकणार त्यांच्यामध्ये थर्ड राऊंड होणार आहे. पुढे चेंडू संकेत यांचा पुन्हा एकदा मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू प्रहार करतोय. इथे पाहता शतक आहे तिथे झेलडोम होतोय मात्र इथे पाहायचं मात्र कुठलीही रन्स मिळत नाही. मात्र
कुठलीही रन्स मिळत नाही. असं वाटलं निश्चितच डबलनी जर कन्वर्ट केलं असं तर चांगलं झालं, पण त्या फलंदाजाला माहिती होतं की ह्या निश्चितच झेल पकडेल, पण तसं नव्हतं होतं. मात्र पाहायचं मात्र 7 तुम्हाला मिळाले नशिबाची. मात्र आता माहिती आहे निश्चित होतं कशामध्ये सोनं करता येते, तुमच्या हातात माइंडमध्ये फिट असणं गरजेचं आहे. मात्र पाहायचं मात्र पहिला चेंडू बिग हिट, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकी गेलो गोलंदाज. धाव तर घेणार होते मात्र अर्ध्या रस्त्यात परत यावं लागलं म्हणजे फलंदाज. मात्र पुढे चेंडू पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पार केला, चेंडू जातो. पाहायचा मात्र चेंडू जातो, पुन्हा एकदा ड्रॉप कॅच होते मात्र. आणि मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या धावची संख्या पाहायला पूर्णपणे प्राप्त होताना दिसत आहे. 2 धाव इथं प्राप्त होताना दिसत आहे. मात्र या 2 धावाची सहाय्याने धाव संख्येत बरोबर धाव 36-36. लगातार 2 कॅचेस ड्रॉप होताना दिसत आहे. म्हणजे सिंपल कॅचेस होत्या, असं काय नाही का एवढं रन घेऊन कॅच घेणं, या सिंपल कॅचेस होते. मात्र कॅच विन मॅच विन ज्याला म्हणतात निश्चितच, पण इथे कॅच ड्रॉप होते. मात्र पुढे चेंडू संकेताचा पुन्हा एकदा मारा करे हा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू जातोय वा विकेट षटकार. या षटकारच्या माध्यमातून धावसंख्येत बरोबर धावसंख्येत म्हणजे 42 अशी धावसंख्या होता. निश्चितच अजूनपर्यंत उर्वरित पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, दोन्ही बिग हिट आले तर चांगलं होईल आपल्या संघासाठी. मात्र निश्चितच सर अतिशय उत्कृष्ट कॅच हातामधून ड्रॉप झाल्यामुळे पुरेपूर फायदा मिळाला आहे कन्या कान्होबा संघाला, आणि त्याचा पुरेपूर चान्स घेतलेले आहे. 2 सिक्सर त्यांच्या माध्यमातून मारले गेले. 28 धावा झाल्या होत्या तिसऱ्या ओव्हरला, आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा जवळजवळ आतापर्यंत 14 धावा जोडल्या गेल्या आहेत, आणि 42चा टार्गेट ठेवलेलं आहे. अजून काही चेंडू चौथ्या ओव्हरमधले शिल्लक आहेत. कंटिन्यू सर. हा निश्चितच अजून पाहायला गेलं तर वैयक्तिक प्रनिल हा वरती पाहायला गेलं तर या मॅचमध्ये तब्बल 6 षटकार ठोकलेले आहेत यांनी. मात्र आणि निश्चितच उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, 2 चेंडू जर बिगिट आले तर निश्चितच चांगलं होईल आपल्या संघासाठी. मात्र तेवढी ताकद दिसतोय. मात्र पुढील चेंडू संकेत यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू विकतो, चेंडू जातोय, पुन्हा एकदा विकेट. वा, पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. धावसंख्येत बरोबर धावसंख्येत येते म्हणजे 48 उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायला लागेल. निश्चितच ज्या दृष्टिकोन आपण म्हणतो 50-55 अशा स्कोर उभा करणं गरजेचं आहे, कारण शक्तीसारखा फलंदाज खाड सापोलीमध्ये आहे. निश्चित त्याला सुद्धा तेवढं धावा काढणं गरजेचं आहे, कारण एक हायवल्ट सामना पाहायला मिळतो. पुढे चेंडू संकेताचा पुन्हा एकदा चांगलासा चेंडू, एक यारकपेचा चेंडू. मात्र तसं नव्हतं, फक्त इथे सिंगल प्राप्त होतं. या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या होते ते 49, 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजे खाड सापोली संघासमोर विजयासाठी ठेवलेलं आहे. ओके सर. तर याच्यानंतर होणार सामना उर्नोली वर्सेस बलवली, टॉस उडवण्यासाठी. याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी उर्नोली विपक्ष श्रीराम बलवली. चला आपण यायचं, दोन्ही संघाच्या कडून विनंती असेल की आपण लगेच टॉच करण्यासाठी यायचं आहे. खरोखरच कमी धावा असताना शेवटल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमवल्यात कन्या कान्होबा संघाने. 50चा टार्गेट ठेवलेला आहे. 49 धावा कोरबोर्डवर रंगवलेल्या आहेत, आणि 4 ओव्हरमध्ये 50चा टार्गेट ठेवलेला आहे. बारचोक 48, 17 चेंडूमध्ये 46. अतिशय प्रेक्षणीय बॅटिंगचं प्रदर्शन, अतिशय चांगलं रंगवलं गेलेलं आहे, आणि वैयक्तिक 46 धावा काढलेल्या आहेत 17 चेंडूमध्ये 46. अतिशय उत्तम कामगिरी, आणि या कामगिरीचाच फायदा मात्र प्रणिलच्या माध्यमातून कन्या कान्होबाला होणार आहे किंवा नाही नंतर आपल्याला समजणार आहेत, कारण त्यांच्यासमोर सुद्धा खास सापोली हा संघ निश्चितच तुल्यबल्य आहे, कारण शक्तीचं प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. बॅटिंगच्या रूपाने मागाशी सुद्धा त्यांनी 36 धावा जमवल्या होत्या. जवळजवळ 10 चेंडूमध्ये 36 धावा काढलेल्या आहे. यामध्ये काय करतोय, कमबॅक होतोय किंवा नाही, विजयश्री आपल्याकडे घेतोय किंवा नाही, हा निश्चितच प्रेक्षक उत्सुक आहेत हा संघ पाहण्यासाठी. जरूर टार्गेट 50चं ठेवलेलं आहे, परंतु खार सापोलीचे पण सुद्धा खेळाडू उत्तम रीतीचे या ग्राउंड लेवलला खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शक्तीच्या 17 चेंडूमध्ये, प्रणिलच्या 17 चेंडूमध्ये 46. अतिशय आक्रमक खेळी बल्ला पार केलेला आहे. फक्त 4च धावा 50साठी बाकी होत्या, परंतु चेंडू शिल्लक असते तर प्रणिल यांनी निश्चितच हाफ सेंचुरी मात्र काढली असती. अतिशय चांगलं संघाला मोठ्या धावसंख्येच्या बल्ल्यामध्ये पोचवलेला आहे तो प्रणिल
उत्कृष्ट फलंदाज, अष्टपैलू फलंदाज म्हणायला काय हरकत नाही सर. चांगल्या कमबॅक केलेल्या आहेत. 46 धावा, वैयक्तिक सर्व धावा म्हणायला लागतील त्या प्रनिलच्या, कारण उत्कृष्ट खेळाडू असेल तर उत्कृष्ट गोलंदाजी पुढे काही चालत नाही आणि तेच प्रनिलने दाखवून दिलेले. आता बघूया गोलंदाजी कशी होते कान्होबाच्या संघाकडून आणि आपल्या 50चा टार्गेट कमबॅक करू शकतात किंवा नाही. टार्गेट दिलेलं आहे 50चं आणि त्यांच्यासमोर सुद्धा खारसापोलीचा संघ सुद्धा उत्कृष्ट आपल्याला खेळपट्टीवर खेळताना निश्चितच चांगल्या प्रकारचं खेळपट्टीवर खेळ दाखवणार आहेत. शक्ती आणि संकेत उत्कृष्ट गोलंदाज संकेतच्या माध्यमातून आणि फर्स्ट स्टेजवर बॅटिंगसाठी निश्चितच त्यांनी स्वतः आपल्याकडे जिम्मेदारी घेतलेली आहे. शक्ती आणि संकेत बघूया काय करत आहेत. दरम्यान उत्कृष्ट गोलंदाज कधी कान्होबाच्या वतीने येणं गरजेचं आहे आणि निश्चितच धावा रोखणं गरजेचं आहे, कारण 50चा टार्गेट या संघापुढे निश्चितच कमी जाणवते, परंतु संघाच्या अंतिम चेंडूपर्यंत काय होऊ शकेल हे निश्चित सांगू शकत नाही. त्यासाठी दोन्ही संघांकडून प्रयत्न चालू आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. कंटिन्यू. आणि निश्चितच सर पाहायला गेलं तर 17 चेंडूमध्ये 46 धावा काढल्या, त्यामध्ये 7 षटकार टोलवले त्यांनी. म्हणजे वैयक्तिक या फलंदाज मात्र अफलातून फलंदाज पाहायला मिळाले. मात्र वैयक्तिक 47 धावा म्हणजे संघाच्या पाहायला गेलं फक्त आणि फक्त 2च. 47 आणि 2 49 म्हणजे 50ला विजय आहे ना. बरोबर आहे. निश्चितच ओपनिंगची जोडी मैदानाकडे दाखवत होते. एका साईडला शक्ती असेल, दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर संकेत असेल. निश्चितच ओपनिंगची जोडी ते खारसापोली या संघाकडनं स्ट्राईक फलंदाज पाहत आहे. गावदेवी उर्नोली संघ आपण चला कर्णधार पाठवत आहे. गावदेवी उर्नोली संघ आणि आता पॅनल सामोरं जावं लागेल. गावदेवी उर्नोली बलवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे इथे. प्लीज एक सहकार्य करायचं आहे. गावदेवी उर्नोली संघ चला कुठं असाल. हां आलेलं आहे. चला तर एक विनंती करतो कमिटी मेंबरला एक विनंती करतो की प्लीज आपण टॉसचा कार्यक्रम पार पाडत आहे. एका साईडला उर्नोली संघ असेल, दुसऱ्या साईडला बलवली संघ असेल पाहायचं आहे. मात्र टॉसचा कार्यक्रम पार पडते. शरद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉसचा कार्यक्रम पार पाडत आहे. प्लीज शरद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉसचा कार्यक्रम पार पडत आहे. एका साईडला बलवली संघ, दुसऱ्या साईडला उर्नोली संघ. पहिला चेंडू इथं पाहायचा. मात्र पहिला चेंडू ओ बोला तेव्हा कर जाने का नाही एक स्वेर चेंडू व्हाईट चेंडू घुसला खाता खोलला होता आहे. तो म्हणजे संघाचा फक्त आणि फक्त एक या धावसंख्येने मात्र पाहायचं इथे बलवली संघ असेल, दुसऱ्या साईडला उर्नोली संघ असेल पाहायचं. मात्र टॉसचा कार्यक्रम बिगिट सामना पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट मॅच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे प्रनिल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि मात्र सेकंड कीपर तिथे फंबल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या तोपर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत 30 पंच लगेच देतील आम्हाला कॉल. नाही फक्त आणि फक्त 2 धाव प्राप्त होतात. या 2 धावच्या सहाय्याने मात्र धाव संख्यात भर पडतं. धाव संख्येत 3च्या घरात. पहिला चेंडू स्वेर चेंडू त्याच्यानंतर डबलनी कन्वर्ट केला. अशा धाव संख्या होतात 3च्या घरात. निश्चित उर्नोली संघाने मात्र इथे टॉसचा कार्यक्रम जिंकलेला आहे. मात्र निश्चितच आपल्याला लगेच डिसिजन द्यायचं आहे, कारण याच्यानंतर नेक्स्ट मॅच तुमचाच होणार आहे. पुढे चेंडू प्रनिल यांचा पुन्हा एकदा मारा करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा इथं पाहायचं मात्र कुठेतरी कीपर कुठेतरी मिस होताना दिसत आहे. मात्र निश्चित एक सुवर्ण संधी होती मात्र एक, पण तसं नव्हतं. मात्र पुन्हा एकदा आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळते प्रनिल यांच्याकडनं. ऑलरेडी फलंदाजी तर चांगलीच केलेली आहे पाहायला गेलं तर, आणि त्या दृष्टिकोनावर पाहायला मिळते म्हणजे गोलंदाजी अजूनपर्यंत धावसंख्या 3च्या घरात. निश्चितच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026 मध्ये पुढे चेंडू प्रणय यांचा पुन्हा एकदा चांगलासा चेंडू वा जोरदार आले. मात्र मित्रांनो चांगल्याशी ट्राय पाहायला मिळाली. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. मात्र अफलातून ट्राय पाहायला मिळाली मात्र, आणि पुन्हा एकदा 3 धाव मात्र रोखण्याचं यश आलं म्हणजे कान्होबा या संघाला. मात्र अफलातून गोलंदाजी अफलातून क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय, पण मात्र कॅचसाठी व्यवस्थित ट्राय केली होती. मात्र व्यवस्थित झेल काय टिपता आली नाही. मात्र कारण स्पीडला चेंडू येतोय. आपण म्हणतो काही कॅच घेतल्याचं बरोबर तेवढाच स्पीडला येणार चेंडू सहजाच्या हातामध्ये थांबू शकत नाही. मात्र आणि इथं पाहायचं मात्र धावसंख्येमध्ये तिथे स्थिर होते. धावसंख्येमध्ये 4च्या घरात. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळते. या सामन्यामध्ये कोण वर्चस्व करत होते. पुढे चेंडू प्रनिल यांचा पुन्हा एकदा मारा करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू अर्करपर्यंत चेंडू स्टेट ड्राईव्ह करतोय. चांगलंसं क्षेत्रक्षण पाहायला मिळते कान्होबा या संघाकडनं मात्र, आणि कमबॅक करतोय संघ म्हणजे कान्होबा संघ मात्र पाहायचा आहे. धावसंख्या 5च्या घरात. निश्चित अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मारून देते काय गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र सर पाहायला गेलं तर निश्चितच काही चेंडूचा खेळ बाकी अजूनपर्यंत पाहायला गेलं तर कमबॅक करणं गरजेचं आहे. निश्चितच पाहायला गेलं तर
अजूनपर्यंत स्ट्राईक फलंदाज, अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मारून देत पुढे चेंडू प्रणील यांचा पुन्हा एकदा माराकडे हा गोलंदाज, पुन्हा एकदा चांगलासा चेंडू सहजरित्या खेळून करतोय, स्ट्रेट ड्राईव्ह करतोय आणि निश्चितच चांगलंसं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. आणि निश्चितच याला म्हणतात निश्चितच चांगलीशी प्रॅक्टिस करून आलेला आहे संघ, म्हणजे कान्होबा संघ निश्चितच अभ्यासच केला असेल त्याही. मात्र खाट सापोली संघ तेवढा ताकदीचा संघ, धावसंख्या म्हणजे 6च्या घरात 6 रन, 6 धावसंख्या होते. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायला लागेल. पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज गोलंदाज प्रणील याच्या स्वरूपात. मात्र पुन्हा एकदा चांगलासा चेंडू लेग चेंडू ठेवलेला, मात्र पॉवर प्ले असल्यामुळे चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकार मिळतोय. या चौकारच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिलं सुद्धा समाप्त होतोय. एक षटकाच्या मोबदला धावसंख्या देते म्हणजे खार सापोली संघाची म्हणजे बिनबाद 10. ओटू सर. निश्चितच प्रणील यांनी उत्कृष्ट गोलंदाजी टाकलेली आहे. जसं बॅटिंगचं प्रदर्शन दर्शवलं आपल्या संघासाठी 46 धावांचं योगदान दिलं, तशाच प्रकारे गोलंदाजीच्या रूपाने सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी प्रणीलच्या माध्यमातून टाकली गेलेले फक्त 10 धावा दिलेल्या आहेत. अच्छा, मोठ्या संघासमोर गोलंदाजी करणं फार मोठं योगदान लागतो. कशा प्रकारे गोलंदाजी करायचं असं नियोजन करताना निश्चितच खार सापोलीच्या संघाच्या खेळाडूंना मात्र कमबॅक केलेलं आहे प्रणील यांनी. आणि नवीन गोलंदाज मात्र येत आहे. नवीन गोलंदाज गणेश, अतिशय वनडाऊनचा गणेश गोलंदाजीसाठी भेदक गोलंदाजी करणार आहे. त्यांच्या चेंडूचा सौर मारा करतील शक्ती. बघूया शक्तीचं प्रदर्शन अजून मगाशी जसं होतं तसं आता पाहायला मिळत नाही, कारण तितक्या तत्परतेचे मात्र कान्होबाचे गोलंदाज भेदक गोलंदाजी करतात आणि बॅट्समनला मात्र कमबॅक करण्यात निश्चितच कामयाब झालेले आहेत. पुन्हा गणेश यांच्या माध्यमातून सौर मारा, त्यांच्या चेंडूचा चौफेर बल्लेबाजी करण्याचा शक्ती, निश्चितच शक्तीचं प्रदर्शन या ग्राउंडवर करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु बॅट आणि चेंडू यांच्याशी संघर्ष नसल्याकारणाने निश्चितच चेंडू निर्धाव ठरवला जातो. आतापर्यंत 10 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सुंदर गणेश यांचा चेंडू ट्रेड ड्राईव्ह बघूया आणि दरम्यान उत्कृष्ट फिल्डिंग मात्र कान्होबाच्या खेळाडूंकडून. निश्चितच 4-5 बाउंड्र्या रोखल्या गेलेल्या आणि त्याचा फायदा कान्होबाला निश्चितच होताना सर दिसत आहे. निश्चितच गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट आणि जास्त कौतुक फलंदाजांचं करणं गरजेचं आहे, कारण तितक्या तत्परतेची फलंदाजी आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळतोय. कारण धावा रोखायच्या असतील तर चेंडूला अडवणं गरजेचं आहे. हे फलंदाजांनी हेरलं गेलं आणि 4 बाउंड्र्या जवळजवळ. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने बघूया, उतुंग बिग असा 6. सुंदर धावसंख्येची गरज असताना हे हेरलेले आहे शक्ती आणि त्यांच्या सहकार्याने. आणि निश्चितच लॉंगांच्या दिशेने 6 धावांसाठी चेंडू सीमापार 6 धावांसाठी पाठवलेला आहे. आता उतुंग असं लांब हा चेंडू बिग हिट म्हणायला काय हरकत ना. हा म्हणता वाऱ्याच्या दिशेने अतिशय उंच भरारी घेतली, जसं पक्षी आकाशात उंच भरारी घेतात आणि आपलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याचा प्रयत्न करतात, तसंच स्वप्न मात्र या चेंडूच्या माध्यमातून साकार केलेलं आहे. ते निकेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 17 धावा जमवल्या गेलेल्या आहेत. ओके, 17 धावा निकेश. सुंदर, अतिशय कद छोटा आहे परंतु मात्र बल्लेबाजी मात्र आकर्षित करताना पुन्हा कंटिन्यू 6. 23 धावा झालेल्या. आता जर 6 मारला या पॉइंटवर तर निश्चितच नरेंद्र सरांकडून 100 रुपयाचं बक्षीस. कंटिन्यू 3 सिक्सर्स जर मारलं तर 100 रुपीज. चला, खेळाडूला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, तरच खेळाडू तशा प्रकारचं मॅचचं प्रदर्शन दर्शवेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होण्यासाठी हे बक्षीस आहे. कारण अशीच आतषबाजी फटाक्यांची जशी होते तशा प्रकारच्या फटक्यांची सुद्धा आतषबाजी आपल्या माध्यमात होणे गरजेचं. आणि कंटिन्यू धन्यवाद 6. खरोखरच मी ठेवलेल्या बक्षिसाला आपण निकेत मात्र अभिनंदन आपलं मान्य. आपण आमच्या बक्षिसाला मान राखलेला आहात आणि तशा प्रकारची आपल्याकडून कामगिरी होताना पाहायला मिळतोय. 29 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. खरंच गणेश यांचं मागणं शतक आपल्याला म्हणावं लागेल दादा, दिनेश दादा. खरंच अशी गोष्ट घडायला नाही पाहिजे. पहिल्या ज्या
प्रनिल यांनी जे कमबॅक केलं 10 धावा दिल्या होत्या आणि उर्वरित काही चेंडूमध्ये आता आपण 19 धावा दिलेल्या आहेत. आमचे सहकारी सांगतात पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू मारण्यासाठी पुढे आणि व्हाईट ठरवला. बघा काही एखादा संघ थोडंसं निराशाजनक होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं आणि तेच कारण व्हाईटच्या रूपाने दादा या संघाला मिळालेलं आहे आणि कुठेतरी हा संघ निश्चितच कमबॅक होऊ शकेल काही, परंतु अजूनपर्यंत सुंदर क्युअर शॉट, पुन्हा बिग हिट. 6 धावांसाठी कंटिन्यूस 4 सिक्सर मारलेले आहेत. शक्तीचं प्रदर्शन आणि शक्ती संकेतच्या माध्यमातून खरोखरच अतिशय हा खेळाडू 4 सिक्सर मारेल असं वाटत नव्हतं, परंतु सारखं प्रदर्शन मात्र संकेतच्या माध्यमातून झालेलं आहे आणि 35 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चला कृपया उरलेली डिसिजन घ्यायचा आहे. आपला सामना पुन्हा एकदा तशाच प्रकारे आउटसाईडला पुन्हा 6 धावांसाठी 5 सिक्सर. बघा कसं वर्णन करावं. युवराज सिंगनी 6 सिक्सर मारले होते नॅशनल लेवलला, पण आपल्या ग्राउंड लेवलला 5 सिक्सर आपल्या माध्यमातून संकेतच्या माध्यमातून बल्लेबाज काय आहे कितक्या तत्परतेचा आहे दाखवून दिलेले आहे. खरोखरच कुठेतरी कानोबा संघाला मागे परतावं लागेल, कारण बिग हिट 5 म्हणजे 30 धावा मात्र संकेतच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच अजून 2 ओव्हर बाकी आहेत आणि धावसंख्या आतापर्यंत किती झालेले आहेत 42. फक्त 8 धावांचं गणित बाकी आहे, कारण कठीण गणित सोडवलेले आहेत सर आणि सोपी गणित आहेत रिकाम्या जागा भरा आणि निश्चितच इकडून तिकडून बघू रिकाम्या जागा भरून हा विद्यार्थी पास होऊ शकतो निश्चितच, कारण आम्हाला अनुभव, कारण आम्ही शिक्षक आहोत. कारण मोठे प्रश्न जो सोडवतो त्याला आम्ही अगोदरच चांगले गुण देतो आणि मग खालचे जे सोपे प्रश्न असतात ते सहजरित्या न समजणारे कोणातरी बघून हे मार्क मिळवू शकतात आणि तोच फायदा मात्र गावदेवी खार सापोलीला झालेला आहे. बिग हिटाचा फायदा संकेतच्या माध्यमातून खरोखर नाराजी मात्र कानोबा संघापुढे पत्करावी लागत आहे. असू द्या, संघामध्ये खेळामध्ये काहीही होऊ शकतो, काही हरकत नाही, परंतु आपण मात्र 50 धावांचं चांगलं योगदान दिलेलं आहे. प्रणीन यांनी 46 धावा काढलेल्या आहेत, त्याचं योगदान तरी आपण ग्राह्य धरून चांगली गोलंदाजी करायला पाहिजे होते, परंतु काही खेळाडू तशा प्रतीचे असतात की गोलंदाजीचं काही चालत नाही आणि तीच परिस्थिती आपल्या या ग्राउंडवर पाहायला मिळालेली आहे. सर निश्चितच थोडंसं निश्चितच सर म्हणाल तर त्या दृष्टिकोनात तू शेर तो मै भी 1.25 शेर असा त्या दृष्टीने फलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजे संकेत यांच्याकडनं मात्र पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मार्ग तर फुलटा चेंडू सहजरित्या खेळून तर संयमी केली. यालाच म्हणतात क्रिकेट. जरी आपल्या चौकार षटकार न आले तर निश्चितच संयमी केली. आपण सिंगल डबलनी जर कन्वर्ट केलं तर चांगलं होते मात्र, कारण ऑलरेडी षटकार चौकार तर तुम्ही ऑलरेडी टोलवलेच आहेत. मात्र धावसंख्या म्हणजे 44 अशी धावसंख्या होताना तिथे उर्वरित पाहायला गेलं तर 6 धावांची गरज असेल सामना विजयश्री प्राप्त करण्यासाठी. पाहायला गेलं तर निश्चितच 9 चेंडू 6 धावांची गरज असेल. अजूनपर्यंत ओपनिंगची जोडी सुद्धा फुटलेली नाही, मात्र कुठलाही विकेट सुद्धा प्राप्त नाही केला. मात्र इथे पाहायचं मात्र फंबल होताना दिसत आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत इथे तिसरी सुद्धा इथे धाव सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहे. मात्र यालाच म्हणतात क्रिकेट. सिंगल डबलनी जरी कन्वर्ट केलं तर चांगलं होतं मात्र, कारण ऑलरेडी तर आपण चांगलंसं काम केलेलंच आहे म्हणजे संकेत यांनी मात्र, कारण वैयक्तिक पाहायला गेलं तर त्यांचे स्कोर सुद्धा आम्ही सांगून नंतर आम्ही अजूनपर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या 46 पुढे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा चांगलासा चेंडू सहजरित्या खेळून करते. पुन्हा एकदा लेगची हिंट होते तोपर्यंत चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाते पुन्हा एकदा खणखणीत चौकार आणि इथे सामना विजयश्री प्राप्त करतो. तो म्हणजे पाहायला गेलं खार सापोली या संघामध्ये सामना इथे विजयश्री करतो. तर नेक्स्ट मॅच सर पाहायला गेलं तर एका साईडला उरनोली संघ असेल, दुसऱ्या पाहिलं तर बलोल संघ, दोन्ही संघ बलाढ्य संघ. सर आता जी मॅच झाली तशा प्रकारचं जर प्रदर्शन या दोन्ही संघाकडून झालं तर कुठेतरी सामना एखादा कमबॅक होईल यात मात्र शंका नाही. त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत आणि यामध्ये जो मुकाबला जिंकेल तो मात्र या संघाबरोबर खेळवला जाईल. तर थर्ड राऊंड खार सापोली बरोबर निश्चितच कमबॅक केलेले आहे. कानोबाला संकेत यांच्या माध्यमातून जवळजवळ किती धावा काढल्या संकेत यांनी
10 चेंडूमध्ये 36 धावा जमवलेल्या आहेत आणि संघाची जी धुरा होती आपल्या खांद्यावर ती निश्चितच सहजरित्या धुरा आपण सोपवली गेलेली आहेत. आणि त्याला मॅन ऑफ द मॅचसाठी आपण यायचं आहे. कमबॅक पॅवलिंगच्या दिशेने त्याला संकेत. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खार सापोलीच्या माध्यमातून आपण केलेली आहेत आणि शक्यतो संघ जिंकेल का नाही अशी आमची शंका होती. ती शंकाचं निश्चितच आपण निरसन केलेलं आहे आणि 10 चेंडूमध्ये आपण 36 धावांचं योगदान दिलेलं आहे. जसं 17 चेंडूमध्ये 46 धावांचं प्रणील यांनी योगदान कन्हैया कानोबाला दिलं होतं, परंतु ते योगदान मात्र असफल ठरलं गेलेलं आहे.